नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। दुकानातून मार्केटमधून जेव्हा आपण कपडे आणतो मैत्रिणींनो, तर ते कपडे आपल्याला या पॅकेटमध्ये बघा, या असं पॉकेट असते, असं खालून प्लास्टिक आहे आणि वरतून ही ट्रान्सपरंट सीट आहे बघा। तर ही चांगल्या क्वालिटीची ट्रान्सपरंट सीट असते, म्हणजे असं हाताने आपण असं चुरकाळलं तरी अशी बेकार वगैरे होत नाही ते। तर अशी चांगल्या क्वालिटीची ही ट्रान्सपरंट सीट असते। तर आपण असंच जे कपडे यूज केल्यानंतर बघा, ह्या असे पॉकेट आपले प्लास्टिकचे पडलेलेच असतात। तर यापासून आपण एक यूजफुल आयडिया बनवूया, सोपं ऑर्गनायझर आज मी बनवणार आहे। तर बघा, याची लांबी मी मोजून घेते बघा, पूर्ण या पॉकेटची आपण लांबी मोजून घेऊया। तर या पॉकेटची लांबी आहे 15.5 इंच, बघू शकता। या पॉकेटची लांबी आहे 15.5 इंच आणि याची रुंदी आहे याची 11.5 इंच। तर आपण बघा, आपल्याकडे रील वगैरे पडले असतात, तर रील कुठे ठेवायचे हा एक प्रश्न असतो। तर बघा, अशा प्रकारे आपण हे जे पॉकेट असतात याचा आपण ऑर्गनायझर बनवून आपण रील वगैरे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर बनवू शकतो। तर तीच आयडिया मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, मी 3.5 इंचावर याप्रमाणे असं मार्किंग करून घेतलं आहे। मार्किंगच्या समोर आपण अजून 3.5 इंचावर अशा प्रकारे आपण 3.5 इंचावर मार्किंग करून घेऊया। तर बघा, खडूने येथे मार्किंग व्यवस्थित आलेली नाही आहे, तर आपण बघा, मी स्केच पेनने मार्किंग करून घेते आणि रेष आखून घेते बघा। आणि हे बघा, आपण अशा प्रकारे आपण रेषा आखून घेतलेल्या आहेत। तर आपण मध्ये सुद्धा म्हणजे सेपरेट हे आपले 4 सेपरेट पॉकेट बनणार आहे बघा, 1 2 3 4। आणि याला जर आपण मध्ये शिलाई मारली, जर मध्ये आपण एक शिलाई मारून घेतली, तर आपले 8 पॉकेट बनतील। 1 2 3 4 5 6 आणि 7 8 अशा प्रकारे आपले 8 पॉकेट तयार होणार आहे। पण मला रील्स ठेवण्यासाठी हे ऑर्गनायझर मी बनवत आहे, तर त्यामुळे मी मध्ये शिलाई न मारता सरळ मी असे रील ठेवणार आहे बघा, सरळ एक लाईनमध्ये। तर त्यामुळे मी मध्ये शिलाई मारत नाही आहे आणि 4च मी पॉकेट तयार करून घेते बघा। रेषा आखून घेतलेल्या आहेत, तर येथेच याच रेषेवर मी शिलाई मारून घेते आणि 4 सेपरेट आपले पॉकेट मी तयार करून घेते। तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी येथे शिलाई मारून घेतलेली आहे बघा। तर आपले आता बघा किती पॉकेट तयार झाले मी तुम्हाला दाखवते। एक पहिलं पॉकेट, दुसरं पॉकेट, तिसरं पॉकेट आणि हे चौथं पॉकेट। तर असे 4 पॉकेट माझे तयार झालेले आहेत। तर आता आपण काय करायचं आहे बघा, वरच्या पॉकेटमध्ये तर आपण या चेनमधून आपण आत ठेवू शकतो, पण या 3 पॉकेटमध्ये आपल्याला ठेवण्यासाठी आपण बघा काय करणार आहोत। तर बघू शकता, आपल्याला वरची ट्रान्सपरंट सीट आणि हे खालचं, हे मागचं फॅब्रिक, हे आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे असं, आणि येथे एक कट मारून द्यायचा आहे बघा। शिलाईच्या खाली आपल्याला 1/2 इंचाच्या पण एक रेष सोडून आपल्याला बघा असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा। ट्रान्सपरंट सीटवर जे वरची ट्रान्सपरंट सीट आहे आपली, ते कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे, हे बघा। तर वरची आपली ट्रान्सपरंट सीट कट झालेली आहे। तर अशाच प्रकारे आपण या साईडचं पण करून घेऊया, दोन्ही पण। सीट कट केलेली आहे बघा, हे पण बघू शकता तुम्ही, आणि हे पण। तर अशा प्रकारे आता आपण काय करायचं आहे बघा, आपण 4ही साईडने आता एक कापडाची बघा पट्टीची मी पायपिंग करून घेणार आहे 4ही साईडने। मी पायपिंग करण्यासाठी या 4 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे। तर बघा, आता आपण पायपिंग करून घेऊ। त्यांना बघा, आपल्याला उलट्या साईडने आपण पहिली शिलाई मारून घेऊ बघा। ही पट्टी अशी दुमडून घेऊन आपली खूप छान अशी पायपिंग येते बघा पट्टी दुमडल्याने। हे बघा, अशी पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि पट्टी दुमडून आपल्याला येथे शिलाई मारून घ्यायची आहे उलट्या बाजूने बघा। आपल्याला उलटं ऑर्गनायझर धरून शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि मग त्यानंतर हीच पट्टी आपल्याला सरळ साईडला बघा अशी पलटी करून घ्यायची आहे।
तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली मग पायपिंग छान अशी पायपिंग तयार होईल. तर चला मी आता पायपिंग करून घेते. रील ठेवण्यासाठीच मी आज हे यूजफुल ऑर्गनायझर बनवलेलं आहे. तर चला मग आपण आता रील ठेवून घेऊया. यामध्ये तुम्हाला रील ठेवून मी दाखवते. तर बघू शकता किती सुंदर आपलं ऑर्गनायझर बनवून तयार आहे बघा. तर अशा प्रकारे आपण आणि भिंतीला टांगण्यासाठी बघा कापडाची पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे मी. असं हँगरसुद्धा केलेलं आहे आणि आपण भिंतीलासुद्धा टांगू शकतो बघा. किंवा मग आपल्याला जर भिंतीला टांगायचं नसेल तर आपण अशा प्रकारे रोल करूनसुद्धा ठेवू शकतो. तर इथे या अशा प्रकारे आपण रोल करूनसुद्धा ठेवू शकतो किंवा नाहीतर मग भिंतीला टांगण्यासाठी हे खूपच उत्तम आहे. आणि वरतून ट्रान्सपरंट सीट लावल्यामुळे बघा आपल्याला कोणत्याही कलरचा रील पाहिजे असला तर तो वरतूनच पटकन आपल्याला दिसतो, वरतूनच दिसतो आणि त्यामुळे आपलं काम इझी होऊन जातं. आपल्याला रीलची शोधाशोध करावी लागत नाही आणि वरतच आपल्याला असे सर्व कलरचे रील दिसतात. झिरो कॉस्टमध्ये काहीच नाही लागत. आणि अशा पट्ट्या वगैरे असे कापड तर आपल्या घरी छोटे छोटे कापड तर आपल्या घरी असतातच. तर त्याच्याच पट्ट्या मी बनवून इथे चारही बाजूने पट्ट्या लावून घेतलेल्या आहे आणि छोटंसं असं हँगर पण दिलेलं आहे. तर कसा वाटला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ? यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.